महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठीचे आर्थिक सहाय्य, मेडिक्लेम योजना, कामगाराच्या मृत्यूनंतर वारसांना मिळणारे 2 लाख रुपये अनुदान, स्वतःच्या विवाहासाठीचे आर्थिक सहाय्य तसेच इतर अनेक कल्याणकारी योजना बंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र श्रीपती निकम यांनी सांगितले की उन्हात पावसात दिवसभर कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जमा झालेला निधी सरकारकडे मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाही कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही। त्यामुळे हजारो कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे। गेल्या वर्षापासून अनेक शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले। निवेदनात बांधकाम कामगारांच्या नावातील दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करणे, अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी 1 लाख रुपये, विवाहासाठी 30,000 रुपये, प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य, मृत कामगारांच्या वारसांना 2 लाख रुपये अनुदान तसेच भांडीपेटी व नवीन किटचे वाटप तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय सरकारकडे बांधकाम कामगारांचा सुमारे 35,000 कोटी रुपयांचा निधी शिल्लक असल्याचा दावा करत त्याचा हिशोब जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली। 8 दिवसात मागण्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेने दिला। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह केपान्ना हलगेकर, इस्माईल शेख, फिरोज शेख, शशिकांत कांबळे, रामा बागलकोटे, अल्ताफ मुजावर, चंद्रकांत शिंदे, यशवंत आवळे, राजू दिवटे, बेगम नदाफ, सलमान शेख, छाया तोडकर, शाहीर खानापुरे, सुवर्णा शिंदे, सुमती डोने, प्रियंका पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते।